उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून तुम्ही उमेदवारी मागितली की लोकांनी तुम्हाला आग्रह केला, म्हणजे तुम्ही उमेदवारी कशी घेतलेली ही? नाही, उमेदवारी मी मागितलेली नाही. हां मी ॲक्च्युली एकनाथ शिंदे साहेबांच्या तिकडूनही मागितली नाही, इकडूनही मागितली नाही. हां पण जी मी कामं केली त्या Yes. कामं करताना ज्याचा संबंध आला, ज्यांना त्याचा फायदा झाला, यस त्यांनी माझ्यामुळे हेच लावलं की तू इथे उभाच राहा, क्या बात आहे. बाकीचं आम्ही बघतो, यस तू आम्हाला सुद्धा फिरवू, तू नुसतं एकटा फिरला तर तू निवडून येणार आहेस, तू उभा राहा, तुझी कामं चांगली आहेत आणि तळागाळापर्यंत तू पोचवतेस कामं. यस तळागाळापर्यंत ज्या गोष्टी लोकांना पाहिजेत त्याचं तुला जाण आहे. साहेबांना तू म्हणजे तुझे इतके गष्टन आहे की डायरेक्ट तो साहेबांची गष्टन आहे, त्यामुळे कुठल्याही केसागणी सुद्धा आम्हाला काही कमी पडणार नाही. म्हणजे लोकांच्या लोकांनी. आग्रहाखातीर लोकांनीच तुम्हाला निवडणूक लढवण्यास भाग प्रत्येक पाडलं. गावात मला सांगितलं, हां. तुम्ही नुसतं कामं टाकू नका, तुमचा गजर करा, शिवसेनेचा गजर करा Yes, आणि तुमचा गजर तुम्ही करा, तुमच्या पाठीशी आम्ही आहे, तुम्ही फक्त फॉर्म भरा. मग आता तुम्हाला हा मिळणारा पाठिंबा कसा आहे? वेगवेगळ्या गावामध्ये तुम्ही आता प्रचार करताय, वेगवेगळ्या गावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये जाऊन तुम्ही तुमची भूमिका समजावून सांगताय. आता तुम्हाला मिळणारा पाठिंबा लोकांचा कसा आहे? चांगला पाठिंबा आहे प्रत्येक घरात. म्हणजे मी ज्या वेळेला गेलो, माझी कामं झालेली कामं ह्याच्यावर इतके खुश झाले की आम्ही कुठेही चहा पिला, आम्हाला दुधाशिवाय त्यांनी बाहेर काढलं नाही. वा वा वा. आणि प्रत्येक घरात थांबायचं म्हणलं की 10 मिनिटं आमचे डोकंच खायचे लोक. अहो म्हणलं मला प्रचार, मी माझ्याबरोबर म्हणलं तुम्हाला बाहेर काढत नाही, मी प्रचार करते, पण ते नाही म्हणले, तुझा पाहुण आमच्या घरात लागला हेच आमचं नशीब. क्या बात आहे सर, क्या बात आहे. त्यामुळं लोकांनी इतका मला सपोर्ट केला. बायकोला बी विश्वास नव्हता माझ्या, मी बाहेर मी बायको माझी घरचंच सगळं पाहायची आणि या आजूबाजूला बायकांनी बसायचे, सगळं चालायचं. पण एवढं तिला राजकारण काय माहीत नव्हतं. त्या बायकोला उभी केल्यामुळे इतके लोक खुश झालेत आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यस यस तुमच्या एकनाथजी साहेबांनी दिली आहे, यस तुमच्याकडे मत करणार. ओके ओके, क्या बात आहे. आता मग तुमचं भविष्यातील विजन काय असेल नेमकं? तुम्ही या मतदारसंघामध्ये उभं राहिलेलं आहात, या पाचोड गणामध्ये उभे राहिलेलं आहात, निवडून आल्यानंतर तुमचं विकासाचं विजन काय असेल? विकासाचं विजन म्हणजे काय, प्रत्येक गावात बऱ्याच ठिकाणी नुसती कामं दाखवतात, हे टाकले काम, ते मंजूर झाले, ते 10-10 वर्ष कधी काम उठलं नाही, दिसलं बी नाही, रोडला बी दिसलं नाही. बर. आणि बाकीच्यांनी काय केलं मला त्यांचे सूत्र उडवायचं नाही, फक्त जे जनतेला पाहिजे यस, याची नस मला सापडली. क्या बात आहे सर, क्या बात आहे. तळागाळातल्या माणसापर्यंत शासनाच्या ज्या स्कीमा आहेत, यस 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 सर, शासनाचे जे अनुदान आहेत ते तळागाळामध्ये कधीही पोचलं नाही किंवा त्यांना माहीत पण नाही. यस यस. मी एकच करू शकतो की बायकांच्या, लेडीजच्या बाबतीत मंडळीला पुढं घालून यस त्या चुलीपर्यंत कशी ते योजना पोचतील, यस, त्या घरात आज कशी चुलीपर्यंत पोचतील ह्याचा मी प्रयत्न करणार. आणि प्रत्येक गावामध्ये काय कमतरता आहे, लोकांच्या काय अडचणी आहेत याचा मी खुलासा करून ते सगळे सोडवण्याचा मी प्रयत्न करणार. क्या बात आहे. मला एक सांगा, तुमच्या समोर सुद्धा 2 तुल्यबळ उमेदवार आहेत, एक राष्ट्रवादीचे आहेत, एक भाजपचे आहेत. मग ते तुल्यबळ उमेदवार असून सुद्धा तुमची सीट कोणत्या बेसवर निवडून येईल, त्या वहिनींचा विजय कोणत्या बेसवर तुम्ही गृहीत धरताय? माझ्या कामामुळं. आता पण लोक म्हणतात काय माहिती का, आधी पेरायचं असतं. क्या बात आहे सर, क्या बात आहे. पेरल्यानंतर उगावतं, मी पेरलेलं आहे. येस येस, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की नाही. मी विकास काम करून निवडणुकीला उभा राहिलोय, मी निवडणूक केल्यानंतर विकास कामं करेनच. मी कामं कधी 2 लाख आणि 5 लाखाची मंजूर कधीच केली नाहीत. येस, कामं मंजूर करताना 25 लाख बर, ते कोटीच्या पुढं माझी एक काम. वा 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 वा, एक काम म्हणजे असं बी नाही, कोटीच्या पुढं. येस येस. काही लोकांना नाही ते होणार नाही. मला असं माहित नाही, मला माझ्या हृदयात सांगतं, मला असं कुठलं काम नाही की ते माणसाला त्रासदायक आहे, ते काम होणार नाही असं कुठलंच नाही. हा शब्द माझ्यात म्हणजे माझ्या आयुष्यात माझ्या रस्त्यात आलाच नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट मी शिवतारे बापूंचा माझी मैत्री जास्त. शिवतारे बापूंना म्हणलं, बापू म्हणलं हे काम माझं झालंच पाहिजे. शिवतारे बापूंचा शब्द आवाज ती एक म्हणतात ना शाहीर कसा असतो, त्याचा पहारा कसा असतो, ते बोलतो कसा, तसं शिवतारे पालकमंत्री सातारा जिल्ह्याचे होते, ते पूर्ण मला मानायचे.
अजून सुद्धा मी त्यांना कधी कधी फोन करतो. नाही मग मला एक सांगा, तुम्ही म्हणताय की मी विकास कामं करूनच उमेदवारी घेतलेली आहे, हा. तर एक अशी एक 5-6 एक विकास कामांची यादी किंवा कोणकोणती विकास कामं केलेली आहेत एक थोडक्यात तुम्ही सांगू शकाल का? पाईपलाईन गटराचं सगळं माझं काम आहे. वा, क्या बात आहे सर. पुन्हा जिथं डांबर टाकायचे तिथे डांबर पडले, ओके पण जिथं कॉन्क्रीट टाकायला पाहिजे ओके, ते कॉन्क्रीट सुद्धा पडलेले. क्या बात आहे सर. पण जिथे तुम्हाला सांगतो गावातनं निघणारे रस्ते शेताकडे जाणारे तिथे सुद्धा काही ठिकाणी कॉन्क्रीट पडले, काही ठिकाणी डांबर पडले. ओके ओके. स्टेज उडतारे गावामध्ये उडतरे गावामध्ये स्टेजला कंप्लीट 35 ते 40 हजार रुपये खर्च व्हायचा यात्रेला. बर, स्टेज नवीन स्टेज नवीन घालण्यासाठी. स्टेज 35 लाख रुपये आणून ते स्टेज बांधलेलं आहे. क्या बात आहे सर. ते 35 लाख त्यांनी राबवला हा विषय वेगळा आहे. पण ते तुमच्या माध्यमातून झाले. माझ्या वाद कोण म्हणू शकत नाही. मी बोर्ड लावले ना मी दारात. ओके ओके व्यासपीठीचं काम माझं झालं. आरोग्य केंद्राचं लिकेज होतं. ओके. म्हणजे प्लास्टर हे वरचा छत लिकेज होता. आता तो मी त्यात पैसे भरपूर आले. आता त्यांनी कसं काम केलं हे गावानं ठरवायचं. त्यांनी पत्रा मारला त्याच्यावर. ऍक्च्युली तो स्लॅब पडायला पाहिजे होता. स्लॅबचं पैसे आलं, पत्रा मारला. मी म्हणलं कशाला खोळकडे जायचे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय तुम्ही जी जी विकास कामं आली, हा. परंतु काही लोकांनी ती कामं सुद्धा व्यवस्थित केलेली नाही. नाही केली. 2019 ची आता नवीन टाकी झालेली आहे इथं दूध डेअरीपाशी. बर बर. ते 2019 साली मंजूर झाली. आतापर्यंत ती दाखवायची नव्हती, बाहेर काढली. आता इलेक्शनला ह्यांचं कामच इलेक्शनला बाहेर काढायची. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की विरोधक तुम्ही विकास कामं आणताय पण त्याच्यामध्ये सुद्धा घोटाळ्यांचं काम विरोधक करताय. घोटाळ्याचं कार्य तरी पण मी नाही, पण मी त्यांना दोष दिला नाही. बर. कारण काय माहितीये का विषय कसा आहे, मी काय सांगितलं आज मी पेरलंय ना त्याचं उद्या त्याचं बाहेर पडतच. म्हणजे केलं. आणि माझी कामं अशी आहेत की पिढ्याने पिढ्या ती शाश्वत कामं आहेत. म्हणजे गटर जरी बांधली, आता ह्यांनी गटर बांधली त्याची झाकणं तुटलेत. पैसे माझं आमच्या सरकारचं, पण झाकणं तुटलेत. पण मी माझं कामच तिथे लक्ष दिलं ना मी, तर कामच असं की 40 वर्ष 30 वर्ष 20 वर्ष त्याचा तडा नाही गेला पाहिजे अशी कामं केली. क्या बात आहे सर, क्या बात आहे. टाईपचा बंधारा अख्ख्या वाई तालुक्यात नाही. कुठं कुठं बांधला तो? कोडाळी नदीवर बांधलाय. बर. पाणी आडवा पाणी जिरवा हे खातच शिवतर व्यापक होत. मग तो बंधारा सुद्धा तुम्ही तुमच्या माध्यमातून झाला. 1,80 लाखाचा. क्या बात आहे सर, क्या बात आहे. 1,80 लाखाचा लोकांनी विरोध करायचा प्रयत्न केला. गावात पाणी शिरेल, पण तो आज बंधारा सगळी खुश आहेत. म्हणजे त्या बंधाऱ्यामुळं आज कित्येक एकर जमीन ओलिताखाली आली. प्रत्येक बोरला पाणी. यस, प्रत्येक बोरला पाणी. क्या बात. नाहीतर प्रत्येक वर्षी नदी आमची मार्च मध्ये आटते आणि ही ग्रामपंचायत जवळजवळ 20 ते 25 हजार खर्च करते आणि वाळूचा ढिगारा म्हणून बंधारा म्हणजे वाळूचा ढिगारा लावून आडावती नदी. बर बर. पावसाळ्यात जाण्याची सोय गैरसोय होती आणि जायला लागलेत ना तिकडे. माझ्या म्हणजे ते कशामुळे झालं वहिनी? बंधाऱ्यामुळे. क्या बात आहे, क्या बात आहे. तर बांधल्यामुळं शेतात जायला बायकांना सोयीचं झालं. उतारची अशी स्थिती होती की 2.5 किलोमीटर समोरचं गावाच्या समोरचं जे क्षेत्र आहे नदीच्या पलीकडचं, तिथं जायला कम्प्लीट 2 किलोमीटर नदी म्हणजे हायवेच्या पुलावरून जावं लागत. त्या समोरच्या घरामध्ये समोर दिसणाऱ्या घरापाशी. पण तो केटी बंधारा जे आला आता त्याच्यावर मला तो केटी बंधारा मोठा ब्रिज पाहिजे होता, पण नाही झाला. ह्याने उलट सुलट विरोध केला. पण जागा बदली झाली. पण मी म्हटलं आता जागा बदली झाली पण नदीला ते अडवतात. पण त्या बोरमुळं अख्ख्या शिवारामध्ये शिवच्या कम्प्लीट संपर्क 100% बोरला विहिरीला 24 तास पाणी. म्हणजे एका केटी बंधाऱ्याचा परिणाम एवढा मोठा झाला की आजूबाजूच्या सर्व विहिरींना किंवा सर्व आहे ना सर्व शेतांना पाणी मिळू लागलं. मला म्हणतात बुवा. बुवाचा बंधारा म्हणून ते प्रकट झाला. क्या बात आहे सर, क्या बात आहे, क्या बात आहे. आज जवळजवळ 10 फुटाचा तो रस्ता आहे वरनं. 10-12 फुटाचा. शॉर्टकटनं लोकांना तो रस्ता सुद्धा झाला आणि तो बंधारा सुद्धा झाला. वादच नाही सर. अशा प्रकारे तुम्ही केटी बंधारा केला, इथली गटारांची कामं केली, इथल्या व्यासपीठाचं काम उडतारमधलं केलं. म्हणजे उडतारमध्येच तुम्ही कोट्यावधी रुपयाची कामं केली आहेत. मग उडतार व्यतिरिक्त तुमच्याकडे कोणतंही पद नसताना, राजकीय पद नसताना तुम्ही इतर गावामध्ये काही कामं केलेली आहेत? केली ना. कळंब्यामध्ये गणपती माळावर रस्ता जाणारा तो केला. येरमाडमध्ये 5 रस्ते आणि पिढ्याने पिढ्या त्यांची मशानभूमीला जाणारा रस्ता तो मी मंजूर बापूकडून करून घेतलाय. क्या बात आहे, क्या बात आहे. अजून नदीला जाणारा. अजून परत पाचवड मध्ये भुईंज पूल ते पाचवड शिव तो पानंद रस्ता तो माझ्या हस्तेच झालेला आहे. क्या बात आहे सर. निकमवाडी मध्ये मशानभूमी झालेली आहे. बर. जांबामध्ये
कुठले तरी अंगणवाडी काय ती मंजूर माझ्याकडे करून घेतली, अमृतवाडी एक अंगणवाडी मंजूर करून घेतली. अरे मी त्याच्यावर ठराव मी निस्वार्थीपर्यंत ठराव आणली होती ना. वा वा मी असं नाही की मी सगळे तुम्हाला काय द्यायचं ते ठरव द्या म्हणलं. तुम्हाला सांगतो ह्या चांदवडीमध्ये कित्येक वर्ष पाण्याचा प्रश्न पडला होता. ते म्हणले आम्हाला पाण्याचा प्रश्न आहे. ते पाण्याचा प्रश्न त्यांचा मिटला नाही, तो माझ्यामुळे मिटलाय. वा, त्यांच्याकडून वा. ठराव मी नेलेला आहे. क्या बात आहे सर, क्या आणि बात तो आहे. बापूंनी पास केला तर ह्यांनी ते श्रेय घेतला, हा विषय वेळ आहे. पण कामं मला एवढंच म्हणायचं काय, मी कामं केली तर मी म्हणणार नाही कामं केली, त्यानं केली. आणि माणसाची एक तळमळ होती हा. ती शांत झाली. मी सुखी आहे. थँक्यू सर. म्हणजे तुम्ही गावोगावी विकास कामांचा असा हा रथ, विकासाचा रथ तुम्ही प्रत्येक गावामध्ये पोहोचवलेला आहे. कोट्यावधीची कामं, कोणतंही राजकीय पद नसताना पाचवड गणातील प्रत्येक गावागावामध्ये तुम्ही कामं मी केली. जे कामं केली ते आज तागायत मला असं कोण म्हणणं नाही हे तू कोण कामं केलं, कारण माझ्याकडे पुरावा आहे. वा वा. मी पुरावा फायला लावला नाही. येस येस. त्यामुळं लोकप्रतिनिधीला तुला मी भेटलो ते म्हणले मी कुठं तुला काय म्हणालोय, येस येस. तुझाच मुख्यमंत्री, तुझा हात दोन्ही घे मध्ये. बर. त्यामुळे मी तुला काय तुझ्या कामात कधी आडवा आलो का? या. ऍक्च्युली मकर आम्हाला सुद्धा मला शाबासकी दिली. मी असं त्यांना काही बोलू थँक्यू. शकत नाही. मग याच्यानंतर एक शेवटचा प्रश्न की तुम्ही मतदारांना आता आव्हान काय कराल जर तुम्ही म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे निवडणुकीला पंचायत समिती गणामध्ये उभे राहिलेला आहात, पाचवड पंचायत समिती गणामध्ये, तर मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना मी ऐकलं की तुम्हीच मला आता जर उभं राहा म्हणून सांगितलं, तुझ्या मंडळी उभं करा म्हटलं, हा. तर आता तुम्ही एकच की तुमची सेवा हा. शेवटपर्यंत मला करता यावी. वा वा. माझ्या ज्या ओळखी आहेत वर माझी जी शिवसेनेच्या पक्षातर्फे जे माझं एक नेटवर्क आहे, हा. ते त्याचा नेटवर्क जे शासनाचे जे काय काम आहे, शासनातर्फे जे तुमच्या तळापर्यंत येणारे जे काय फायदे हा. आहेत, हे माझ्या हस्ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करीन. Yes. फक्त तुम्हीच मला पुढे घातलंय ना, तर तुम्हीच मला प्रोत्साहन दिले, त्याप्रमाणे मला निवडून द्यायचं. येस येस येस. धन्यवाद. माझे हा. चिन्ह हा मशाल हे चिन्ह आहे. हा. मी मशाल का घेतलं तर वर मशाल होतं म्हणून मी मशाल घेतलं. येस. मी एकनाथ शिंदे साहेबांचा मी खास सेनापती तुम्ही. पण साहेबांच्या मी फार प्रेम करतो. पण इथे खाली वर मला मशाली मला धनुष्यबाणाचा नव्हता म्हणून मी मशाल घेऊन खाली सुद्धा मशाल माझ्या ऐकलं मी मशाल दिली. आणि माझ्या जोडीला मी विसापुरे म्हणून ते शिवसेनेत ते आले आणि त्यांना ती मशाल चिन्ह देऊन आम्ही दोघांनी मिळून दोघं बी आम्ही चांगले निस्वार्थी, आमच्या कुठलाही डाग नाही, आम्ही माळकरी आहोत. आम्ही नवरा बायको सुद्धा माळकरी म्हणजे आहोत. सांगायला अतिशय अभिमान वाटतो की हे असे उमेदवार आहेत की ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे. नाही, आमच्या गळ्यात माळ आहे. वारकरी संप्रदायातील एक नाही. चारित्र्य संपन्न असे उमेदवार आपल्याला भेटलेले आहेत. आमच्या निरंजना न्यूजमध्ये तुम्ही आज आलात वहिनी. तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरं अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि संदर्भाचं सहित स्पष्टीकरण देऊन तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. याच्या पुढे सुद्धा तुमच्या हातून अशी समाजसेवा अखंडितपणे घडत राहो. वहिनी तुमचे खूप खूप आभार. दादा तुमचे खूप खूप आभार. रामकृष्ण. धन्यवाद. मी निरंजना न्यूजतर्फे पत्रकार मधुकर खरे आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.